नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर रोजच्याप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 4 रांगोळी काढणार आहोत. छोट्या आणि सिंपल साध्या रांगोळी आणि सुरेख रांगोळी आहेत. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी रांगोळी युटेन्सिल्सच्या सहाय्याने इथे रांगोळीचे पावलं काढून लक्ष्मीची पावलं काढून घेतलेत आणि त्या साईडने आपण अशा 4 रेषा देऊन घेतल्यात आणि त्यावरती असे मोठे मोठे 4 ठिपके देऊन घेतलेत आणि त्याला थोडंसं कशाच्या सहाय्याने प्रेस करून त्यावरती मी असं गोल चक्र काढून घेतले आणि साईडला आपण अशा 5-5 लाईन देणार आहोत चारही साईडने. खूप कमी वेळामध्ये काढता येणाऱ्या रांगोळी आहेत. नक्की पहा तुम्ही. हे बघा, मी चारही साईडने काढून घेतलेत आणि जे आपण चक्र काढले होते त्यावरती सुद्धा छोट्या छोट्या अशा 3 लाईन देऊन घेऊयात. आणि चारही साईडने आपण लाल रांगोळीने आणि पिवळ्या रांगोळीने असे थोडे मोठ्या साईजचे डॉट्स देऊन घेऊयात. आणि जे साईडला काढले होत्या रेषा त्यावरती आपण हिरव्या रांगोळीने डॉट देऊन घेऊयात. तर ही होती आजची आपली पहिली रांगोळी. इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. यामध्ये आपण लक्ष्मीची पावले काढूयात. तर हे बघा, आपण ज्या कुयऱ्या काढतो त्या पद्धतीने दोन्ही साईडनी अपोजिट अशा कुयऱ्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि एकामध्ये म्हणजे जेव्हाही आपण लक्ष्मीची पावले काढतो त्यामध्ये पहिलं पाऊल उजवं पाऊल हे थोडं समोर काढायचं आणि डाव्या साईडचं पाऊल हे थोडं खालच्या साईडला काढायचं. आणि डाव्या साईडच्या पाऊलावरती आपण कधी कुंकू वाहायचं असतं किंवा भरायचं असतं आणि उजव्या साईडच्यामध्ये हळदी भरायची असते. तर मी इथे लाल आणि पिवळा कलर भरून घेतला आहे आणि आपण वरच्या साईडने बोटे काढून घेऊयात. इथे खूप सुंदर रांगोळी आहे. तुम्हाला ही रांगोळी रोजच्यासाठी सुद्धा कामाला येईल किंवा देवघरामध्ये काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला छान आहे. तुळशीसमोरसुद्धा काढता येते किंवा उंबरवडीच्या दोन्ही साईडला सुद्धा तुम्ही हे काढू शकता. खूप सुंदर आणि सुरेख आहेत. नुसते पाऊलं काढून अशा 2 लाईन जरी दिल्या तरी खूप छान दिसते आपल्या डेलीच्या वापरासाठी. मी इथे लाईन दिल्यात आणि त्यावरती असे 5 मोठे डॉट्स देऊन ब्रशच्या सहाय्याने मी अशी डिझाईन तयार करून घेतली आहे इथं. आणि ते व्हाईट ठिपके तिथे 2 आणि त्यावरती सुद्धा एक एक आपल्याला ठिपका द्यायचा लाल पिवळा. तर ही होती आपली आजची दुसरी रांगोळी लक्ष्मी पावलांची. ही सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आपल्या चॅनलवरती छोट्या छोट्या आणि नेहमी आपल्याला झटपट काढता येतील अशा मी रांगोळी दाखवत असते मैत्रिणींनो. तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा आपलं अकाउंट आहे अनुज डेली रंगोली या नावाने, तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तर इथे बघा, मी तिसरी रांगोळी काढते. मी इथे 3 एक मोठी लाईन आणि 2 छोट्या लाईन दिल्यात. त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेत दोन्ही साईडला आणि त्यावरती आपल्याला वरून एक गोपद्म आणि खालून एक गोपद्म काढून घ्यायचं आहे. इथे त्याला व्यवस्थित आकार देऊन घेऊयात आपण. इयरबडच्या सहाय्याने मी इथे व्यवस्थित त्याला आकार देऊन घेतला आहे. आणि त्यावरती आपल्याला व्हाईट रांगोळीने असे ठिपके देऊन घ्यायचे आहेत 5 दोन्ही साईडने. आणि यालासुद्धा आपण ब्रशच्या सहाय्याने आतल्या साईडने ओढून घ्यायचे आहेत म्हणजे डिझाईन तयार होईल तिथे. हे बघा, या पद्धतीने फुल तयार होईल असं. आणि तिथे आपण लाल रांगोळीने असे एक एक ठिपका देऊयात. आणि साईडला आपल्याला एक एक रेष ओढून घ्यायची आहे दोन्ही. इथे मी पिवळ्या रांगोळीने ठिपके देते आणि साईडला हिरव्या रांगोळीने 2-2 ठिपके दिलेत. आणि खाली आणि वरती 2 व्हाईट रांगोळीने ठिपके द्यायचे आहेत. आणि साईडला आपल्याला एक एक लाईन ओढून घ्यायची आहे. तर आजच्या व्हिडिओतली ही तिसरी रांगोळी होती. सोपी, सिंपल आणि युनिक रांगोळ्या असतात आपल्याला झटपट काढता येण्यासाठी. ही कुठेही काढू शकता तुम्ही, देवघरात, तुळशीसमोर, अंगणात किंवा उंबरठ्याच्या साईडला. सुंदर अशा रांगोळी मी तुम्हाला दाखवत असते. तर आपण इथे आता चौथी रांगोळी काढूयात. हे बघा, मी अशा 2 लाईन काढून घेतल्यात आणि दोन्ही साईडला आपण असे चक्र काढून घेऊयात. दोन्ही लाईनला जॉईंट होतील असे आपल्याला 2 चक्र काढायचे आहेत आणि त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये एक मी असा व्हाईट ठिपका काढून घेतला आहे आणि इथे सुद्धा आपण सेम चक्र काढून घेऊयात इयरबड्सच्या सहाय्याने. आणि साईडला आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीचे ठिपके देऊयात. हे बघा, आणि खाली आपण लाल पिवळ्या 2 लाईन ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि व्हाईट रांगोळी. आणि त्याखाली आपल्याला अशा लाईन ओढून घ्यायच्या आहेत
इकडून 3 आणि इकडून 3 आणि मध्ये एक, अशा एकूण 7 लाईन काढायच्या आहेत आणि त्या खालीसुद्धा आपण असे डॉट्स देऊन घेऊयात. त्या खाली पण एक डॉट्स देऊन घेतलं आहे, दोन्ही साईडने डॉट्स द्यायचं आहे. आणि वरच्या साईडला आपल्याला एक लाल रांगोळीने ठिपका दिला आहे आणि आपण इथे सुद्धा बोटाच्या सहाय्याने फुल तयार करून घेऊयात. 5 डॉट्स दिलेत मी इथे मोठ्या साईडचे आणि हे बघा मी बोटाने असा आकार करून दिला इथे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. तर ही होती चौथी रांगोळी आजच्या भागातली. तुम्हाला रांगोळी कशा वाटल्या, आवडल्या तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला अशा रांगोळी आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा चॅनलला आणि रांगोळी कशा वाटल्या ते मला जरूर कळवा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.